हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मुलांच्या टिफिनसाठी मी बनवते अख्खा मसूरची भाजी। तर सगळ्यात आधी एक वाटी मसूर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आणि मस्त याच्या 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या, जेणेकरून तो एकदम मऊसूत शिजतो। त्यानंतर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर मस्त असं सकाळी सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिलं। त्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम ते म्हणजे कांदा चिरणं। मला तर बिलकुल नाही आवडत। तर सगळ्यात आधी भाजीसाठी आणि नाश्त्यासाठी दोन्हीसाठी मी इथे कांदे चिरून घेतले। जवळपास 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत। त्यानंतर घेतला चहा। तर आईने आणि मी दोघींनी मस्त असा चहा घेतला। त्यानंतर लागलो नाश्त्याच्या तयारीला। नाश्त्यासाठी मी आज बनवत आहे मस्त असे हे पोहे घाटी मसाला वापरून। तो कसा तर चला सांगते। इथे मी घेतलेलं आहे कढईमध्ये तेल, याच्यामध्ये टाकते आहे शेंगदाणे मस्त असे क्रिस्पी करून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करते आहे राई, जिरं, हिंग, कढीपत्ता। छान तडतडला की याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा। तर दुसऱ्या साईडला माझी भाजीची देखील तयारी सुरू होती, त्याला देखील मी सोबतच फोडणी टाकत होते। म्हणजे एकदमच दोन्ही साईडला एक भाजी आणि नाश्ता दोन्हीही बनवून जातं। तर कांदा आपला छान परतला गेल्यानंतर याच्यामध्ये मी मसाले ॲड करते आहे। लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि घाटी मसाला। छान असं याला तेल सुटलं की याच्यामध्ये पोहे ॲड करायचे। त्यानंतर थोडेसे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकते आहे। साखर आवडत असेल तर साखर देखील टाकू शकता। छान असं मिक्स करायचं आणि झाकण लावून 2 मिनटं वाफवून घ्यायचं। याच्यानंतर याच्यावरती मी ॲड करते आहे कोथिंबीर आणि मस्त असे आपले हे घाटी मसाल्यातले पोहे रेडी झालेले आहेत। त्यानंतर मुलांचे टिफिन वगैरे पॅक केले। तर बाबा मुंबईला गेलेले होते, त्यांनी आणलेला होता खूप सारं खाऊ। तर अन्वीला काय खाऊ आणि काय नको असं झालेलं होतं। त्यानंतर मस्त असं उन्हात बसलो, पेपर वाचला। तर असं होतं आजचं माझं हे मॉर्निंग रूटीन। कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय।